विशाल आणि सुमन यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होतं. विशाल एका कंपनीमध्ये काम करत होता. बाबा, क्रिसमस येतोय आणि माझ्याकडे एखादा चांगला ड्रेस सुद्धा नाहीये. तो सफेद रंगाचा फ्रॉक आहे ना, त्याचं काय करणार आहेस? आई, तो व्हाईट वाला ड्रेस मी एकदा घालून झाले आणि तुला तर माहितीये ना, जो ड्रेस मी एकदा घालते तो मी परत कधीच घालत नाही. अगं महाराणी, मग त्या व्हाईट वाल्या ड्रेसचं काय करणार आहेस? लोणचं घालणार आहेस का? लोणचं नाही, तो ड्रेस एखाद्या गरीब मुलीला दे. एकदा माझ्या मुलीनं सांगितलं ना की तो ड्रेस ती नाही घालणार तर नाही घालणार. तुम्ही दोघं बाप लेकींना काही किंमतच नाहीये पैशांची. तुम्हाला माहितीये तो ड्रेस किती महागडा घेतला होता? अगं, तो ड्रेस माझ्या मुलीपेक्षा महाग थोडी नाही. बाळा, मी उद्याच तुझ्यासाठी एक चांगला ड्रेस घेऊन येतो. आत्ता तर खुश आहेस ना तू? पिंकी तिच्या वडिलांची खूप लाडकी होती आणि जास्त लाड केल्यामुळे ती बिघडत चालली होती. एक दिवस, आई, पुढच्या आठवड्यात क्रिसमस येणार आहे. किती मजा येईल नाही? अगं, क्रिसमस तर ख्रिश्चन लोकांचा सण आहे. त्याचं आपण काय करायचं? आई, तुला माहिती नाहीये का की क्रिसमस मध्ये सांता क्लॉज येतो आणि ते सुद्धा गिफ्ट घेऊन. क्रिसमस खूपच मस्त सण आहे. मी तर साजरा करणारच. अगं, पण आपण ख्रिश्चन नाही, हिंदू आहोत. आई, हे जातपात वगैरे आपण पाळायला नकोत. बघ, सगळेजण सांता क्लॉजला बोलवण्यासाठी आपापलं घर सजवतायत. मग आपण सुद्धा सांता क्लॉजला बोलवण्यासाठी आपलं घर सजवूयात ना आणि क्रिसमस साजरा करूयात. अगं, ते सगळं तर ठीक आहे, पण क्रिसमस मध्ये करायचं काय असतं ते तरी सांगशील ना मला? आई, तुला काहीच करायची गरज नाहीये. फक्त तू बघतच जा की मी कसा क्रिसमस साजरा करते ते. विशाल पिंकीचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होता. ही गोष्ट पिंकीला माहित होती आणि त्यामुळे पिंकी विशालला म्हणाली, बाबा, मला क्रिसमस साजरा करण्यासाठी खूप सारे पैसे द्या ना. आणि विशालने सुद्धा त्याच्या एकुलत्या एक मुलीला खूप पैसे आणि ख्रिसमस साजरा करण्याची परवानगी दिली. थँक्यू बाबा. बाबा, आज तर मी खूप सारी शॉपिंग करेन आणि क्रिसमस साठी लागणारं सामान घेईन. बाबा, तुम्ही सुद्धा चला ना माझ्यासोबत शॉपिंग करायला आणि आईला सुद्धा सोबत घेऊया आपण. तिला सुद्धा कळू देत ना की क्रिसमस कसा असतो ते. अरे नाही बाळा, तू एकटीच जा आणि स्वतःची शॉपिंग करून ये. नाही बाबा, तुम्हाला यावंच लागेल. तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. मुलीच्या हट्टापुढे विशाल आणि सुमनचं काहीच चालत नव्हतं. दोघेही पिंकी बरोबर जायला तयार होतात. जेव्हा ते तिघे शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये जात होते तेव्हाच नेमका विशालचा फोन वाजतो. हॅलो. हो, मी लगेच आलो. बाळा, मला एक अर्जंट कॉल आलाय. मला जावंच लागेल. तू तुझ्या आईसोबत शॉपिंग कर बाळा. ठीक आहे बाबा. विशाल गेल्यावर सुमन पिंकीला बोलते, बघ बाळा, पैशांचा दुरुपयोग करू नकोस आणि शॉपिंग जरा सांभाळूनच कर, ठीक आहे? त्यानंतर सुमन आणि पिंकी मॉलमध्ये जातात. मॉलमध्ये पिंकीला एक ख्रिसमस ट्री खूप आवडतो, परंतु तो खूप महाग असतो. त्या कारणामुळे सुमन तिला घेऊ देत नाही. जेव्हा ते ख्रिसमस ट्री न घेता बाहेर येतात तेव्हा पिंकीचा मूड खराब होतो. आई, तू खूप वाईट आहेस. आता बाबा माझ्या सोबत असते, मग हे कितीही महागडं असलं असतं तरी मला त्यांनी घेऊन दिलं असतं. मला तर वाटतं आम्ही तुला आमच्या सोबत आणून खूप मोठी चूक केलीये. पिंकी बाळा, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मॉलमध्ये सगळ्या वस्तू खूप महागड्या विकतात. आपण एक काम करूया, मॉलच्या बाहेर जे दुकान आहे ना तिथून घेऊया विकत. तिथे आपल्याला क्रिसमस ट्री अर्ध्या किमतीत मिळेल. कंजूस कुठली. जर कंजूसपणाला कुठला अवॉर्ड मिळणार असेल ना तर तो नक्कीच तुलाच मिळेल. अगं, तू माझ्यासोबत चल तरी. मॉलच्या बाहेर एक क्रिसमस ट्री विकणारा बसलेला असतो. दोघेही तिथे जातात. तेथे पिंकीला एक भला मोठा क्रिसमस ट्री आवडतो. दादा, हे क्रिसमस ट्री कितीला आहे? 2000 रुपये. 2000? एवढं महाग? 2000 तर मी अख्खी बाग खरेदी करेन. तुम्ही तर खूप कंजूस दिसता मला. जरा तुम्ही ह्या क्रिसमस ट्रीचा मॉलमध्ये एकदा भाव तरी विचारा, तेव्हा तुम्हाला कळेल की हा महाग आहे की स्वस्त आहे. आई, काका बरोबर बोलतायत. काका, हे क्रिसमस ट्री मला देऊन टाका. सुमन आणि पिंकी क्रिसमस ट्री विकत घेऊन आपल्या घरी जातात. काही दिवसांनंतर ख्रिसमसच्या आदल्या रात्री जेव्हा सुमन आणि पिंकी झोपलेले असतात तेव्हा तिला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. आई आणि बाबा तर झोपलेत.
तर मग हा चालण्याचा आवाज कुठून येतोय? पिंकी इकडे तिकडे बघते, परंतु तिला कोणीच नाही दिसत. आणि तेव्हाच तिला तिच्या पाठीमागे कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. ती मागे वळून बघते आणि तेव्हा तिला एक काळी सावली तिच्या मागून जाताना दिसते. ती खूप घाबरते आणि तेव्हाच लाईटही जाते आणि पिंकी जोरात किंचाळते. काय झालं बाळा? तू काही वाईट स्वप्न बघितलं का? बाबा, मी इथे कुणाचा तरी चालण्याचा आवाज ऐकला. बाबा, आता माझ्या मागे कुणीतरी होतं. बाबा, इथे कुणीतरी आहे. बाळा, हा तुझा भ्रम असेल. आम्ही पण इथेच होतो ना. आम्हाला तर काही आवाज नाही ऐकू आला. बाबा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. इथे कुणी आहे. मी खोटं बोलत नाहीये. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. ठीक आहे बाळा, तू खूप थकलेली आहेस. आता तुला ना आरामाची गरज आहे. सुमन, हिला झोपव. सुमन पिंकीला झोपवण्याचा प्रयत्न करते. थोड्या वेळानंतर सुमनला झोप लागते, परंतु पिंकी जागीच असते. आणि तेव्हा अचानक पिंकीला जोर जोरात डीजेचा आवाज ऐकू येतो. आई, बाबा, बघा, बाहेर जोर जोरात म्युझिकचा आवाज ऐकू येतोय. बाबा, उठा. आई, उठ. आई. बाळा, बाबांना झोपू दे, मी बघते. आई, मी सुद्धा तुझ्या सोबत येते, चल. सुमन आणि पिंकी रूमच्या बाहेर जातात तेव्हा तिथलं दृश्य बघून त्यांना झटकाच बसतो. अरे देवा, माझ्या घरात हे काय होतंय? ह्या तर सगळ्या चिटकिणी आहेत आणि ही तर चिटकिणींची डीजे पार्टी चालू आहे. आई, मला खूप भीती वाटते ग. तू घाबरू नकोस बाळा, आपल्याला शोध घ्यावा लागेल. ह्या सगळ्या चिटकिणी इथे कशाबद्दल पार्टी करतायत ते. तू घाबरू नकोस, फक्त आवाज करू नकोस आणि चल इथून. जर यापैकी कुणी आपल्याला बघितलं तर वाट लागेल. आणि जेव्हा पिंकी मागे वळते तेव्हाच एका चटकिणीची नजर तिच्यावर पडते आणि ती पिंकीला केसाला धरून ओढते आणि बाकीच्या चटकिणींसमोर घेऊन जाते. आज मजा येणार आहे. आतापर्यंत तर आपण फक्त डीजे पार्टी करत होतो. आता तर खाण्याची सुद्धा सोय झाली. दोघांचं मांस खाण्यासाठी खूप मजा येणार आहे. आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आम्हाला का खाणार आहात? आम्हाला सोडून द्या ना. असं कसं सोडणार? खूप दिवस झाले आम्ही कुणा माणसाचं मांस खाल्लं नाही. आणि आज तर तसाही क्रिसमस आहेच. आज तर पार्टी व्हायलाच हवी ना. हे बघा, माझ्या मुलीला सोडून द्या तुम्ही. माझ्या मुलीने अजून काहीच जग पाहिलेलं नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही मला खा, पण प्लीज माझ्या मुलीला सोडून द्या तुम्ही. अरे असं कसं सोडणार? हिचं मांस तर मुलायम असेल ना. हिचं मांस खाण्यात खूप मजा येईल. पिंकी काहीतरी करून चटकिणींच्या कचाट्यातून निघायचा प्रयत्न करते, परंतु ती ज्या दिशेने पळते तिथेच तिला चटकिणीची मान फिरताना दिसते. चटकिणींची मान गोल गोल फिरताना बघून पिंकी खूप घाबरते आणि तिथेच ती बेशुद्ध पडते. बरं झालं बेशुद्ध झाली. जास्तच उडत होती. तरुण आहे ना. बेशुद्ध झाली तर शांत झाली आपोआप. आता तर हिचं कच्चं मांस खाण्यात खूप मजा येणार आहे. चिटकिणी बहिणींनो, चला चालू करूया. थांबा, तुम्ही माझ्या मुलीसोबत असं नाही करू शकत. अगं ये गंगूबाई, आम्ही तुझ्या सोबत सुद्धा असंच करणार आहोत. आधी तुझ्या मुलीला खाणार आणि मग तुला खाणार. चिटकिण ताई, आम्हाला मारण्याआधी आधी तुम्ही एक गोष्ट सांगा. पण तुम्ही सगळे आमच्या घरात आलातच कसे? अरे वा, चांगला प्रश्न विचारलास. मरणाआधी तुला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आम्ही इथे कसे आलो. मग ऐक, ज्या माणसाकडून तू हे क्रिसमस ट्री घेतलं होतस ना, तो माणूस जिवंत नाही, तो भूत आहे. तो स्वस्त क्रिसमस ट्री विकत होता. जेव्हा तू त्याच्याकडून ते स्वस्त क्रिसमस ट्री विकत घेतलंस तेव्हा आम्ही सगळ्या चिटकिणी त्या झाडावर बसून तुझ्या घरात येऊन पोहोचलो.
पण तुम्ही सगळ्याजणी एकत्र माझ्या घरात का आलात? काही वर्षांपूर्वी आमच्या सगळ्यांचा मृत्यू ख्रिसमसच्या दिवशीच झाला होता आणि आम्ही ख्रिसमस साजरा करू शकलो नव्हतो. त्या रात्रीपासून प्रत्येक ख्रिसमसला कोणाच्या तरी घरी जाऊन आम्ही ख्रिसमस डीजे पार्टी करतो आणि लोकांना मारून त्यांना खाऊन टाकतो. पण आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आम्हाला सगळ्याजणी का मारताय? आम्ही सगळ्याजणी ख्रिसमस पार्टी करत होतो आणि तू आमच्या पार्टीला येऊन बिघडवून टाकलंस. मग सांग, आम्ही तुला जिवंत कसं काय सोडू? आणि तसही तुला सगळं खरं समजलंच आहे, मग तर तुला मारून टाकावंच लागेल ना. हे बघा चटकिणी ताई, एक वेळेस तुम्ही मला मारा, पण माझ्या मुलीला सोडून द्या प्लीज. देवासाठी माझ्या मुलीला सोडून द्या. अगं काय वेडी बिडी झालीस का? एवढी चांगली संधी आम्ही देवासाठी कशी काय सोडू? काय चेटकिणी बहिणीनं. आणि जेव्हा चेटकीन तिच्या तीक्ष्ण नखांनी पिंकीला मारायला जाते, तेव्हाच पवित्र पाणी तिच्यावर शिंपडलं जातं आणि त्यामुळे सर्व चेटकिनी भस्म होऊन जातात. आणि हे बघून सुमन जेव्हा मागे वळून बघते, तेव्हा विशाल एका तांत्रिकाबरोबर उभा असतो. विशाल तू? हो मी. आता तुला घाबरायची काही गरज नाही. पण तू तर झोपला होतास ना, तू आम्हाला वाचवायला कसा काय आलास? जेव्हा तुम्ही दोघी चेटकिनींबरोबर बोलत होतात, तेव्हा तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं होतं आणि ते ऐकून मी मागच्या दरवाजाने बाहेर गेलो आणि तांत्रिकाला घेऊन आलो आणि तांत्रिकने त्याच्या पवित्र पाण्याने सर्व चेटकिनींना भस्म करून टाकलं. धन्यवाद तांत्रिक बाबा. तांत्रिक बाबा, तुमच्याकडे आहे ते पवित्र पाणी माझ्या मुलीवर शिंपडून तिला शुद्धीत आणा प्लीज. आणि त्यानंतर तांत्रिकने पवित्र पाणी पिंकीवर शिंपडून तिला शुद्धीत आणलं. पिंकीला शुद्ध आल्यावर सगळे खुश होतात. त्यानंतर विशालने पिंकी आणि सुमनला जवळ घेतलं. आता ते तिघेही आनंदात राहतात आणि त्या दिवसानंतर कोणत्याही चटकिनीने त्यांना त्रास नाही दिला. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.